नाशिकच्या काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर केलं जात आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी 37 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना आज नाशिकच्या कोर्टामध्ये एकत्रित हजर केलं जाणार आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरुद्धच्या आरोपपत्रावरती आज दुपारी 4 वाजता काँग्रेसची बैठक पार पडते। आरोपपत्राविरुद्धच्या निषेध आणि पुढील रणनीतीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे। 9 मे रोजी या ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिलाय। दरम्यान सर्वेक्षणानंतर जिरायती आणि बागायती क्षेत्र किती आहे हे स्पष्ट होणार आहे। एकनाथ खडसेंना कायदेशीर नोटीस दिली आहे। खडसेंनी नोटीसला उत्तर द्यावं। खडसेंसारखी भाषा मला बोलता येत नाही म्हणून खडसेंविरोधात कोर्टात गेलो असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। विलेपार्लेतील जुनं जैन मंदिर पाडण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे मंदिर पाडण्यात आलेलं आहे। त्यामुळे संतप्त जैन संघटनांनी विलेपार्ले परिसरामध्ये आंदोलन केलंय। कोर्टामध्ये खटला सुरू असताना कारवाई केल्याचा आरोप जैन संघटनांनी केलाय। सोलापूरच्या बार्शीमध्ये एका मद्यपीने चांगलाच राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे। वाईन शॉपीमध्ये दारू पिण्यापासून रोखल्यामुळे दुकानदार मालकाच्या डोक्यावरती त्याने दारूची बाटली फोडली। मारुती रोड परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली। यामध्ये मालक गंभीर जखमी झाला। पुणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई केली जाते। दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत आरेरावी केल्याचा प्रकार समोर आलाय। नवले ब्रिजवरती घटना घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावरती आहेत। कराडमध्ये त्यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। तर कोरेगावमध्ये नागरी सत्कार सोहळ्यासाठी ते उपस्थित असतील। महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र अजून सुद्धा सुरू आहे। आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्याला दणका दिलाय। फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली। भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक होती। या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीत सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित असतील। काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिळवण्याची सवय असते। हे सर्व मातीत जातं, त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलेला आहे। त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं म्हणजे आळवावरचं पाणी असतं असंही त्यांनी सांगितलं। जळगावच्या पाचोऱ्यात पोलिसांनी अवैध दारू वाहून नेणाऱ्यांवरती कारवाई केली। यावेळेला पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला, तर एकाला अटक केली। अहिल्यानगरमध्ये नाफेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कंपनीची फसवणूक करण्यात आलेली आहे। फसवणूक करण्यात पणन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले 60 फूट उंचीचं भित्तिचित्र साकारण्यात आलेलं आहे। पाट गावातील वृद्धाश्रमाच्या भिंतीवरती मालवणच्या 4 युवकांनी ही कलाकृती साकारली आहे। हे भित्तिचित्र सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतंय। बोगस पदवी प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे। बोगस पदव्या प्रकरणामुळेच उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवली। मनमाड शहरातील मध्यवस्तीत बिबट्या शिरल्याचं समोर आलंय। गुरुद्वाराच्या मागे असलेल्या शीख मळ्यामध्ये बिबट्याने एका बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न केला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। साताऱ्यातील वाडेश्वर आणि जोगेश्वरी देवांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यावर्षी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी वाडेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहन चालकांना 59 कोटी 90 लाखांचा दंड आकारण्यात आलेला आहे। यातील 54 कोटी 79 लाखांचा थकीत खर्च असल्याचं समोर आलं। त्यामुळे दंडवसुलीचा वाहतूक पोलिसांसमोर मोठा आव्हान आहे। राजगुरुनगर जवळील गावातील अल्पवयीन मुलीचा अपहरण, अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या संतापजनक घटनेनंतर रात्रीच्या अंधारात थेट आरोपीच्या घरासमोर नागरिकांनी ठिय्या केला, तर आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून दिला। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकाला 56 कोटींचा निधी मिळालेला आहे। सोलापूर रेल्वे विभागाला 12 स्थानकांचं
सुशोभीकरण होणार आहे आणि त्यासोबतच कुर्डुवाडी दुधनी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अनेक सुविधा सुद्धा मिळणार आहेत. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले. वाशिम जिल्ह्यामध्ये पसरलेला विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत उन्हामुळे आटलेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांची ही गरज ओळखून वन विभागाने तातडीने उपाययोजना करत अभयारण्यात विविध ठिकाणी तब्बल 28 कृत्रिम पाणवठे तयार केले. जळगावातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात तब्बल 15 दिवसांपासून जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होती. पाण्याची नासाडी होत असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अलिबागच्या मानीफाटा राडा प्रकरणात पोलिसांनी 150 जणांवरती गुन्हा दाखल केलाय. अपघातात 2 जणांच्या मृत्यूनंतर राडा झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटलांना नवीन कायद्याची माहिती व्हावी यासाठी पोलीस पाटील माहिती पुस्तिका तयार करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलं. राजकारणात सर्वसामान्य माणूस प्रवेश करत नाही. राजकारण मोठं अवघड क्षेत्र आहे, परंतु राजकारणामध्ये आमदार समाधान अवताडेंसारखा अनुभवी माणूस असल्यास राजकारण अवघड नाही. मी राजकारणात येण्यामागे आमदार समाधान अवताडे यांचा मोठा वाटा असल्याचं माजी क्रिकेटर केदार जाधव म्हणाले. श्रीगोंद्यातील शेख मोहम्मद बाबा ट्रस्ट मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकरणाचा वाद अद्याप थांबलेला नाहीये. सलग 3ऱ्या दिवशी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात आलंय. नागरिकांनी संयम राखण्याचं आवाहन स्थानिक नेत्यांनी आणि पोलीस प्रशासनानं केलं. राज्यात उष्णतेच्या लाटेने हाहाकार निर्माण केलाय. येत्या 48 तासांपासून राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे. लाटेचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढलाय. त्यामुळे ही लाट 25 एप्रिलच्या पुढे कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या झळा वाढलेल्या असून तापमानाचा पारा 42.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार आहे. 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेला सोयाबीन खरेदीत झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखीन सुधारणा करण्यासाठी सर्वाधिक खरेदी आणि साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे. खरेदी करण्याबाबतची तपासणीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली असून 15 मे पर्यंत अहवाल सादर करण्यात येणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली. विक्री केलेल्या तुरीचे पैसे तात्काळ मिळणं अपेक्षित होतं. मात्र एप्रिल उजाडल्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या 2 वर्षात 21,280 रुपयांवरती पोहोचला. महसुलात 2 वर्षात 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झाली. साठवण टाकीचं काम सुरू असल्यामुळे चिपळूण नगरपालिकेने शहरातील काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. ज्या इमारतींमध्ये पाणी पोहोचत नाही त्या इमारतींना नगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा मागील 2 महिन्यांपासून सुरू करण्यात आला. अनंत लक्ष्मण कानेरेंच्या रत्नागिरीतील आयनी गावातल्या आठवणी शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या स्मारकाची पडझड झाली आहे. पत्रे तुटले तर खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या. चिपळूण गुहागर महामार्गावरती कचरा फेकला जातो. त्यामुळे बस, दुचाकी आणि खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागतो. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे हा कचरा डेपो दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. 2016 मध्ये रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 6,500 स्क्वेअर फुटाची बाळासाहेब ठाकरेंचीच प्रतिमा साकारली होती. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात झरे या ठिकाणी 1.5 एकरवरील आंब्याची बाग आणि फळबाग जळून खाक झाली. आगीमध्ये शिवाजी खैरमोडे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेसाठी तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे. तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025 रोजी मंजूर करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे 45 गावांना आणि 298 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणार असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य असल्याचं केदार जाधव म्हणाले. कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. अशातच कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसंच शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर रिक्त पदं भरली जातील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने 8 बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आला. पणन विभागाने शासन आदेश काढत ही माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सदर योजना राबवली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे. बेळगावच्या धरणगावात कुस्त्यांची दंगल रंगली. दंगलमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. दंगलीला जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झाल्यात. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणे, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर या कारणांमुळे शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. सोलापुरात एका डॉक्टरने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्यांची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यामध्ये 59,000 क्विंटल झाली आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कांदा दरामध्ये मोठी घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला.